आज मला जायचं होतं एका प्रोग्रामला आणि सकाळ सकाळ माझा चेहरा बघताय तुम्ही, खूप म्हणजे खूप असं सुजल्यासारखं झालं होतं. नंतर थोडंसं असं नाराज असल्यासारखा चेहरा होता, कारण की रात्री माझी बिलकुल झोप झालेली नव्हती. कारण पिल्लू आमचं रात्री खूप वेळ जागं होतं आणि ते काही झोपलं नाही, त्यामुळे माझा चेहरा असा नाराज असल्यासारखं दिसत होता. मी किती ट्राय केला पण काही माझा चेहरा मला हॅपी दिसतच नव्हता. आणि पिल्लू आणि त्याचे डॅडी झोपले होते, त्यामुळं मी म्हणलं नाही का बाहेरच्या गॅलरीत येऊन मेकअप करावा म्हणून आपल्या सूर्यप्रकाशात येऊन मेकअप करत होते. पण माझा चेहरा काही जरी झालं तरी मला आज काही आवडतच नव्हता. आणि हा होता माझा फायनल लुक. मी साडी वगैरे घातल्यानंतर अशी दिसत होते. कशी दिसले ते मला सांगा. मला तर बिलकुल नव्हते आवडले. त्यानंतर ह्यांनी पण आवरून घेतलं आणि आम्ही दोघंजणांनी फोटो आणि थोडं एक छोटासा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मी पिल्लूला पॅम्पर आणि बनियनवरतीच ठेवलं होतं, कारण की आत्ता लांबचा प्रवास होता आणि म्हटलं की त्याला आत्तापासून जर ड्रेस घातला तर त्याला खूप चिडचिड होईल. आणि त्यामुळं म्हटलं जवळ गेल्यानंतर आपण त्याला ड्रेस चेंज करता येईल. त्याचा हा होता हा लुक. आणि मला पिल्लूनी म्हणजे नाही का त्याला कम्फर्टेबल होतं, त्यामुळे तो खूप एन्जॉय केलं त्यांनी. मला बिलकुल पण त्याने त्रास दिला नाही. नाहीतर मग त्याला तो जर ड्रेस वगैरे घातला असता तर त्याची खूप चिडचिड झाली होती, कारण खूप लांबचा प्रवास असल्यामुळं. म्हटलं की असंच त्याला ह्याच्यावरतीच पॅम्पर आणि बनियनवरतीच ठेवावं. आणि त्यांनी खाल्लं वगैरे मस्तमध्ये एन्जॉय केला. आणि त्यानंतर पिल्लू आमचं थोड्या वेळात झोपी गेलं. त्यानंतर आमच्या इथे दोघं जणांच्या थोड्याच गप्पा चालू होत्या. आणि हां, तर मी आले होते वास्तुशांतीसाठी. माझ्या मावस बहिणीने घर बांधलेलं आहे आणि त्याची वास्तुशांती होती. तिने घर खूप म्हणजे खूप सुंदर बांधलेलं आहे. आणि हा हॉलचा लुक आहे. मी काही पूर्ण व्हिडिओ शूट नाही घेतला, मी खूप सारे पाहुणे होते आणि ते मला काही कम्फर्टेबल वाटलं नाही, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतला. त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण पण खूप छान होतं. आणि ही आहे माझी मावस बहीण. हिच्याच घराची वास्तुशांती होती. तर खूप खूप क्यूट दिसत होती ती पण. त्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर आता आम्ही घरी निघालो होतो. त्यावेळेस आम्ही थोडेसे फोटोज आणि व्हिडिओ घेतले. आणि हा पिल्लूला मी ड्रेस घातला होता. त्यानंतर तिने रिटर्न गिफ्ट पण खूप छान दिलेत. मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण दाखवल. आणि आणि हा शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती मला खूप म्हणजे खूप जास्त आवडली. आणि हां, तर आम्ही तिच्या घरातून आत्ता निघालो. आम्ही रिटर्न परतीचा प्रवास चालू झाला होता आमचा. पिल्लू येताना पण मला काही त्रास दिला नाही. नंतर येताना म्हटलं की आता आवरलेलंच आहे, चाललं तर ही रील व्हायलाच पाहिजे, त्यामुळे ही रील घेतली. आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.